हा स्टॅटिस्टिक क्लास फ्रिक्वेन्सी 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60. आता हे झालं क्लास मार्क. खाली काय झालं फ्रिक्वेन्सी 12, 10, 3, 5, 10, 10. आता काय करायचं बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऍझ्युम मेथडनं याचं एक्झाम्पल सोल्व्ह करायचं. कसं ऍझ्युम मेथड. मग ऍझ्युम मेथड मध्ये फर्स्ट पॉईंट काय करायचं आपल्याला, फर्स्ट पॉईंट मध्ये काय करायचं आपल्याला 5 बॉक्स करायचे. काय करायचे 5 बॉक्स. फर्स्ट बॉक्स, सेकंड बॉक्स, थर्ड बॉक्स, 1 2 3 4. बसत नाही ना, बसणार नाही ना, छोटा करू आपण. डिस्टन्स छोटा ठेवतो कारण बोर्डवर एक्झाम्पल बसलं पाहिजे. ओके, हे फर्स्ट बॉक्स, सेकंड बॉक्स, थर्ड बॉक्स अँड फोर्थ बॉक्स, लास्ट 5 बॉक्स, हे फिफ्थ बॉक्स. हे आता ऍझ्युम मेथडला, डायरेक्ट मेथडला 4 बॉक्स. आता याला किती फिफ्थ बॉक्स, फक्त एक बॉक्स वाढला. पण त्या बॉक्स मध्ये आहे काय हे दाखवतो. म्हणजे हे जे आता पुढे स्टेप बाय स्टेप वाढणार आहे. पहिली जर डायरेक्ट मेथड समजली तर ऍझ्युम मेथड समजते. डायरेक्ट मेथड मध्ये काय होते 4 बॉक्स होते. पहिल्या बॉक्स मध्ये काय होता क्लास, सेकंड मध्ये एक्स आहे, थर्ड मध्ये एफ आय आणि फोर्थ मध्ये एफ आय एक्स आहे. आता याच्यामध्ये एक बॉक्स वाढतो, तो कोणता बघू आपण. आता पहिलं सेम, पहिल्या बॉक्स मध्ये काय टेन्शन नका, जे चालतं तसा क्लास. फर्स्ट कोणता आहे क्लास. सेकंड बॉक्स, हा सेकंड बॉक्स मध्ये सुद्धा सेमच आहे, एक्स आहे राईट, म्हणजे काही बदल नाही. क्लास मध्ये सेम, एक्स आय मध्ये सेम, दोन्ही सेम. आता तिसरा बॉक्स सोडून द्या, चौथा बॉक्स तुमचा राहील एफ आय. कोणता राहील एफ आय. जेव्हा एक्झाम मध्ये तुम्हाला, परीक्षेच्या एक्झाम मध्ये तुम्हाला हा बॉक्स दिला जातो आणि हा बॉक्स दिला जातो. पहिला क्लास, एक्स आय, एफ आय. तुम्हाला काय करायचं, फक्त हा बॉक्स सॉल्व्ह करायचा आणि हा बॉक्स सॉल्व्ह करायचा. आणि पहिले 2 बॉक्स. आता हे तर तुम्हाला दिली ऑलरेडी. क्लास लिहून टाका 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 and 50 to 60 राईट. हे त्याचे बॉक्स झाले. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 सेम. आता एक्स आय काढू शकतो आपण. या दोघांची ऍडिशन करा. 10 to प्लस 0, 10 बाय 2, हा बाय 2 5. सेकंड 20 प्लस 10, 30 बाय 2 15. हा नेक्स्ट 30 to 20 50, 50 by 2 25. 40 to 30 70, 70 by 2 35 right. Next 50 to 40 90, 90 by 2 45. 60 to 50 110 by 2 55 ना. ये करेक्ट आन्सर. ओके, 2 बॉक्स भरले आपण आता काय करू, एफ आय भरून घेऊ एकदा. 12, एफ आय किती आपला 12. नेक्स्ट 10, थर्ड 3, फोर्थ 5, 6, 10, 7, 10. दिस इज एफ आय. एफ आय तुम्हाला एक काळजी करायची गरज नाही, एक्झामला तुम्हाला एफ आय दिला जातो. त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे 2 गोष्टी एक्झाम असतात, एक एफ आय असतो आणि तुमच्याकडे क्लास असतो. या 2 वर तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मग या 2 गोष्टी आहे, म्हणजे हे बॉक्स ऑलरेडी तुम्हाला आलेला आहे. या दोघांची ऍडिशन बाय 2 करून टाका, मधला निघून जाईल आपला. आता मुद्दा काय करायचा आपल्याला, नेक्स्ट हे 2 बॉक्स भरायचे आहे. मग इथं वाढते का, आता इथं वाढते डी बार. काय वाढतं डी बार. डी बार यूज करतं. काय करायचं या ठिकाणी डी बार. आता डी बार काय बघता, आणि त्यानंतर काय एफ आय डी आहे. एफ आय डी आहे. आता डी बार मध्ये काय करायचं, यामध्ये ऍझ्युम मेथड आहे. ऍझ्युम मेथड, ऍझ्युम मेथडनं काय करायचं, आता 1 2 3 4 5 6 याच्या जवळपास सेंटरचा एक नंबर निवडायचा. आता सेंटर मध्ये नाही, आता 6 सेंटर कसे निवडणार, 6 नंबर 5 असं निवडणार, वर 2 खाली 2. मग इथं काय करायचं, खालून 2 सोडायचे आणि या ठिकाणी तुम्ही याला ऍझ्युम करू शकता, ए मानू शकता. एक ऍझ्युम नंबर मानायचा ए. ए नंबर काय असतो 0 मानायचा. काय म्हणायचं असतो 0. आता डी बारचा फॉर्म्युला आहे, या ऍझ्युमचा फॉर्म्युला काय माहिती आहे का, ऍझ्युमचा फॉर्म्युला असा आहे की एक्स आय मायनस ए. आपण ए जे मानला, एक्स आय म्हणजे या ब्रॅकेट मधले नंबर्स, ए म्हणजे ऍझ्युम नंबर. ऍझ्युम नंबर कोणता 35.
मग फॉर्म्युला एक्स आहे मायनस ए. मग आता इथं तर झिरो निघाल, कारण या ठिकाणी एक्स आहे किती 35 राहील आणि ए सुद्धा 35. 35 मायनस 35 इक्वल 0. मग इथं काय तुम्हाला विषय संपला. मग तुम्हाला मानायचं काय त्यानंतर. आता तुम्हाला काय करायचं, इथं नंबर काय येईल, इथं काय येईल, एक्स आहे तुमचा किती, इथे लिहून टाकतो तुम्हाला 25 राईट. आणि ए किती आहे तुमचा 35 मायनस 35. सबट्रॅक्शन किती होतं, सबट्रॅक्शन 10 प्लस का मायनस 10, मायनस 10. व्हेरी गुड. किती, मायनस 10. म्हणजे हे झालं तुमचा वरचा नंबर. कळाला. आता हे कसं काढणार, हे कसं काढणार, यस 15 मायनस 35 इज इक्वल टू मायनस 20 है ना, मायनस 20. याचा कसा काढणार, 5 मायनस 35 म्हणजे मायनस 30 ना, राईट. खाली तसंच. आता बघ एक्स इथे किती आहे 45 अगोदर घ्यायचा. 45 मायनस 35 इज इक्वल टू प्लस 10 राईट. आणि 55 मायनस 35 इज इक्वल टू प्लस 15. कळलं. हे काय झालं तुमचं माहिती आहे, डी आय पण भरला. म्हणजे बघ 1 बॉक्स कम्प्लीट, 2 बॉक्स वर, 3rd 4th सगळे बॉक्स कम्प्लीट झाले. आता काय करायचं, इथं बघ एफ आय टी आहे, म्हणजे या 2 बॉक्सचा मल्टिप्लाय करा. एफ आय टी यायचा 12 म्हणजे 12 इंटू 30 करा. सरळ सरळ 12 3 किती होतात, 12 36, 360 राईट, 360 मायनस 360 राईट. 10 इंटू 2 200, पण कोणती मायनस, हा 3 इंटू 10 मायनस 30. आणि 5 इंटू 0 राईट 0. आणि 10 इंटू 10 100. आणि 10 इंटू 15 150 राईट. खतम, कम्प्लीट बॉक्स. ऍज मेथड. आता काय करायचं माहिती आहे का, लक्षात घ्या, हे झालं कम्प्लीट. आता समेशन एफ आय ऍडिशन करून घ्यायचं, समेशन याची फ्रिक्वेन्सीची ऍडिशन करून घ्या. टोटल फ्रिक्वेन्सी 50 होते का, यस 50 होते. किती होते 50. आणि आता काय करायचं बघा, समेशन एफ आय डी आय याची पण ऍडिशन करून घ्यायची. पण ऍडिशन करता इथं गेम आता काय, या झिरोच्या वरच्या नंबरची ऍडिशन वेगळी करा आणि खालच्या नंबरची ऍडिशन वेगळी करा, कारण सिम्बॉल वेगळे आहे, डिफरन्स आहे. मग सिम्बॉल डिफरंट आहे तर काय करायला पाहिजे, सिम्बॉल डिफरंट आहे तर यस सिम्बॉल डिफरंट आहेत, मग काय केलं पाहिजे. मग आपण काय करू, लक्षात घ्या, मायनस 360 आणि मायनस 200 याचं काय होईल, दोन्ही ठिकाणी प्लस मायनस मायनस आहे. अशाच काय ऑब्विसली नंबरचे ऍडिशन करून टाक. 0 6 5 पण मायनस 560 किती ना, मायनस 560. आता याच्यानंतर इथं खालचा नंबर इकडून टाकू, मायनस 30. हा किती होईल, मायनस 590 करेक्ट. हे करेक्ट नंबर आहे, मायनस 590. दिस नंबर इज करेक्ट नंबर. आता निघाला. आता हे नंबर निघाला ना, आता काय करायचं, दोघांचा खालचा करून घ्यायचं. 100 प्लस 150 250 राईट. 250 पण हे प्लस मध्ये येतील ना, म्हणजे समोर प्लस 250 या दोघांची. आता एका ठिकाणी मायनस एका ठिकाणी प्लस, दोघं सबट्रॅक्शन करून टाका. सबट्रॅक्शन ड्रॉ करायचं, सबट्रॅक्शन करून टाका. 0 ला 0, 9 मायनस 5 4 आणि मायनस 5 2 प्लस 2 किती होतं, मायनस 3. म्हणजे वजा होईल ना. आता नंबर मोठा कोणता आहे, वरचा नंबर आहे, नक्कीच काय राहील मग, मायनस 340. करेक्ट आन्सर मायनस 340. समेशन एफ आय डी आय. तुला आकाश कळाला का, तुला जर समज इतर विद्यार्थी समजत्या, याचं कारण स्पीड वाली का सांगण्यासाठी अजिबात नाही ना. म्हणजे मी काय केलं, या तिघांच्या अगोदर केले, पुन्हा 0च्या खालच्या नंबरच्या नंतर ड्रॉ केलं. या तिघांची ऍडिशन काय आली आपली, कारण प्रत्येक ठिकाणी मायनस 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 आहे. इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन कुठे होतं, सिम्बॉल मध्ये, की मायनस प्लसला काय केलं पाहिजे किंवा मायनस प्लसला काय केलं पाहिजे. हे नाही, दोन्ही ठिकाणी मायनस प्लस आहे, अशा वेळेस काय केलं पाहिजे, दोन्ही ठिकाणी जर मायनस मायनस ऍडिशन करून टाका, ऍडिशन करून घ्यायची आणि त्यानंतर सिम्बॉल मायनसच द्यावं लागेल. मग दिलं, याचे टोटल किती आलं, मायनस 340. वरचं किती, मायनस 519, खालचं किती 250. या दोघांचं परत इथं सबट्रॅक्शन केलं का, मायनस प्लस सबट्रॅक्शन किती आलं, फायनल आन्सर 340. समेशन एफ आय टी आय इज इक्वल टू मायनस 340. आता पुढे बघा, आता इथे ऍझ्युम मेथड आहे. ऍझ्युम मेथड मध्ये 2 फॉर्म्युले आहेत, एक फॉर्म्युला 2 फॉर्म्युले आहेत. मग ऍझ्युम मेथड मध्ये फॉर्म्युला वापरायचा कोणता, डी बार. कोणता वापरायचा, डी बार, दिग्विजय बार. कोणता वापरायचा, दिग्विजय बार. तर डी बार इज इक्वल टू समेशन एफ आय डी आय अपॉन समेशन एफ आय राईट.
म्हणजे लिहून घेऊ आपण, इज इक्वल टू समेशन किती आलं आपलं -340 अपॉन फ्रीक्वेंसी किती आहे 50, 0 0 कट, कितना बचा वहां पे -34 अपॉन 5. हाँ सॉल्व करू शकता. ओके काय येईल 5 6 30 उरले किती 4 द्या पॉइंट 40 झाले 5 8 40 ना 5 8 40. पण बाय नंबर कसा मायनस मध्ये कशामध्ये म्हणून डी बार इज इक्वल टू -6.8 किती आलं डी बार हा -6.8 हे त्याचं उत्तर आलं. पण इथं थांबलं नाही, अजून एक सूत्र आहे. एक आहे फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय माहिती का ऍज्युम ए प्लस डी बार. आता ऍज्युम आपण किती मानलं होतं इथं 35, हे 35 घेऊन टाका 35 प्लस डी बार किती आला आपला -6.8. हे ब्रॅकेट का टाकलं कारण मायनस आलं ना. आता हे सॉल्व्ह करता येईल आपल्याला 100%. मायनस प्लस काय होईल मायनस 35 मायनस 6.8 सबट्रॅक्शन करून टाका. चला सबट्रॅक्शन मी इथं करतो 35 मायनस 6.8 राईट. 10 मध्ये 8 गेले 2 इथे 4 राहिले कॅरी घे 14 मध्ये 6 गेले 8 ना. हा 2 ला 2 28.2 म्हणजे x इज इक्वल टू 28.2. पण प्लस का मायनस ऑब्विसली प्लस. ओके हे दिस इज करेक्ट आन्सर अँड फायनल आन्सर. हे करेक्ट आन्सर आहे आणि फायनल आन्सर आहे. ओके स्टॅटिस्टिक मधले ऍज्युम मेथड, तेच गणित मी ऍज्युम न केलं, तेच गणित मी डायरेक्ट मेथड न केलं, दोन्ही वेळेस उत्तर सेमच यायला पाहिजे. पहिल्याच किती आलं तर किती आलं तर हो ना जस्ट लाईक फरक पडू शकतो. म्हणजे पण क्लोजेस्ट मध्ये येते 29 पॉईंट किती 4 ते पॉईंट मध्ये किती हा क्लोजेस्ट आहे तो, त्याचा काय प्रश्न आहे. समजलं लिहून घ्या चला पटकन.